अरे पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, मुंबई कमजोर होतीये पेढे वाटा, साजरा करा आजचा दिवस, मराठी माणूस कमजोर होतोय पेढे वाटा पेढे। मुंबई महानगरपालिकेवरचा 30 वर्ष अबाधितपणे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा प्रतीक असलेला तो भगवा उतरवला जातोय। अरे साजरा करा आजचा दिवस पेढे वाटा पेढे। संजय राऊत साहेब अतिशय योग्य म्हणाले होते। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना, शरम वाटली पाहिजे। पेढे वाटा पेढे, मराठी माणूस कमजोर होतोय पेढे वाटा नाही, पेढे वाटा महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा पेढे। बरं का, महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत पेढे वाटा। अरे बेशरम लोक आहात तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। त्या 30 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा डौलाने फडकत असलेला भगवा उतरवण्याचे आदेश दिल्लीवरून आले, सांगावे घेऊन कोण आलंय माहितीये? हे सांगावे घेऊन येणारे आपल्यातलेच अनाजी पंत, आपल्यातलेच सूर्याजी पिसाळ, आपल्यातलेच खंडोजी खोपडे, आपल्यातलेच घरभेदी, ज्यांच्या मदतीने कमळाने मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा उतरवला। आज उभ्या महाराष्ट्रातनं मुंबईत स्थायिक झालेल्या तमाम मराठी माणसाचे पुनश्च आभार मानतो। त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो। आपण सारेच्या सारे ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात, पण तरी सुद्धा अपयश आलं। आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाचा झेंडा उतरवला जातोय, याचे आनंदोत्सवाचे फटाके दिल्लीमध्ये फुटतायत। बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो। खरंच हे सगळं पाहत असताना वारंवार ओठांवर ते गाणं येतं, मराठीचा मळवट पुसला, मराठीचा मळवट पुसला, राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली।